हे बी बघावं का आमच्या ज्वारीची कणसं कसं आहे आता. इतके दिवस नव्हते आता आल्यात हो का बघा. बघा चांगले आहेत का बघावं का. सगळीकडे उगवले आता कणसं आता. बघा छोटा होता जुंधळा पाणी दिल्यावर सुधारला बघा. नसता मला वाटत होतं येते का नाही की चांगलं आलं हो का. पण पाखरं जास्त हे आहेत. म्हशी आल्या बघा आमच्या म्हशी पाणी पाजून आल्या. लेकरच नाही तर म्हणून मी आरडूया किती चू 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 म्हण. नाही तर आणि पुन्हा आता फोन लावल्यावर आहेत म्हणल्यावर किती घाबरली मी. कुठे गेल्यात की मग मग कुंकून आल्यात की कुणाला माहिती कुठून आलेच नाही तर पुढून आले तर मग तर घाबरले का नसता कशाला घाबरतात. हा इकडून आलेच नाही तर मी इकडूनच आले का बघत मग पुन्हा आता विचारले त्याला तर हायत म्हणला. पाणी घेऊन आले होते लेकर आज्याला याला बघा म्हशीवाला पाणी पाजून आले आता. हा पाखरं हे करण्यात की हा उन्हाचं राहतं तर पाखरत हे मी काय पाखरं मारलं का पळाल्या काय हा अर्ध थिंडावं लागत तेव्हा सकाळी सकाळी यावं लागते एकदम. पाखरं मारल्यावर चिवते नसता तर मग काही ठेवत नाही तर कणस. दमत खाना तर पाखरं बी आला तर मला घरला आला तर मला सांगितलं. बघा आमचा जुंधळा कसा आहे बघा. कसं कमेंटमध्ये सांगा चांगला आहे का. पातळ पातळ आहे पण कणीस चांगलं पडले बघा. गेल्या वर्षी का उगं एवढं होतं दाट बरं होता. आता चांगलं पडले छोटाच आहे उगं पण कणस हो का मोठे मोठे कणस लागले तर. महागून पेर झाली की 3 वेळेस पेरलं. चौथ्या वेळेसला मग आले 3 वेळेस तर वापायचं नाही. ते उंच जे आहे का ती होतं बघा ते एकच धाट आहे पहिल्याच. एक दोन आहेत असं उंच असलेले तो का ती एक उंच असलेलं तो का उंच असलेलं ते ये ये कुठे गेलीच पळत दन. कमेंटमध्ये सांगा चांगला आहे का आमचा जुंधळा आहे कसा दिसतोय बघा. म्हशीवाला आत्ता पाणी पाजून आले. आता जावं जेवण करायला उशीर झाला. तुमचं सगळ्याचं जेवण झालं का. सगळ्याला जय भीम मानाचा सन्मानाचा निळा भडक कडक